कोपरगाव येथील स्थायी स्तवन मंजिरी ग्रुप यांनी श्री साईबाबा यांचे समकालीन भक्त श्री दासगणू महाराज यांनी बाबांची भक्ती शक्ती स्तुती श्री साई स्तवन मंजिरी या 163 ओवीमध्ये लिहून महेश्वर येथील नर्मदा तीरी लिहून पूर्ण केले। यामध्ये बाबांच्या स्तुतीचा एक अत्यंत प्रभावी लोकप्रिय मराठी ग्रंथस्रोत आहे। शिर्डी येथील साईभक्तांनी 6 जानेवारी 2016 गुरुवारचं औचित्य साधून श्री साई स्तवन मंजिरी पठणाची सुरुवात केली। त्यांची प्रेरणा घेऊन कोपरगाव येथील साईभक्त महिलांनी 20 जानेवारी 2016 रोजी कोपरगावातील श्री साईबाबा तपोभूमी येथे साई स्तवन मंजिरी पठणाची सुरुवात केली होती। त्यानंतर या ग्रुपनं शहरासह तालुक्यातील साईभक्तांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन पठण केलं। इतकंच नव्हे तर नाशिक, तिरुपती बालाजी, नोएडा, दिल्ली साई सेवकांच्या विनंतीवरून नोएडा, दिल्ली येथे देखील स्तवन मंजिरीचं भक्तिमय वातावरणामध्ये पठण करण्यात आलं। या उपक्रमाचे 200वे पुष्प म्हणजे 200 एकादशी पूर्ण झाल्यानं ग्रुपच्या वतीनं विष्णू यागाचं आयोजन महात्मा गांधी प्रदर्शन येथे करण्यात आलं होतं। सदरचं याग 2 दिवस चाललं असून या धार्मिक सोहळ्यास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज मठाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, श्री क्षेत्र कुंभारेचे राघवेश्वर महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे भाऊ पाटील, प्रियदर्शनी इंदिरा महिला बचत गटाच्या पुष्पताई काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, संजीवनी महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं। 5 ते 7 महिला साईभक्तांनी सुरू झालेल्या श्री साई स्तवन मंजिरी ग्रुप आज 250 ते 260 पर्यंतच्या सदस्यांपर्यंत पोहोचलाय। या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज अतिशय पावन अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। होम हवनासाठी बसलेले सर्व जे जोडपे आहेत, खरोखर आपण भाग्यवान आहात की खूप मोठा असा योग तुमच्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे आणि भगवंतांकडे आम्ही विनंती करू, अशी सदिच्छा व्यक्त करू की असं भाग्य आम्हालाही लाभो आणि असंही या करण्यासाठी, या होम हवनाला बसण्यासाठी आमचाही योग कधीतरी यावा। पण नक्कीच साईबाबांच्या कृपेने आज हे होत आहे। साई स्तवन मंजिरी जे हे मंडळ आहे यांचा अतिशय सुंदर असा उपक्रम 200व्या एकादशी निमित्त होत आहे आणि मी खरोखर मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते। असंच आपलं हे जे पुण्याचं काम आहे हे पुढे देखील चालत राहावं आणि आपला हिंदू धर्म, सनातन धर्म टिकून राहण्यासाठी असे कार्यक्रम आपल्याला अजून घेणे फार गरजेचं आहे। मी बघितलं आपली नात, छोटीशी नात 2.5 वर्षाची 2 वर्षाची असेल, पण ती सुद्धा आजी आजोबांसोबत आरती करत होती आणि हेच संस्कार आपल्याला जर पुढे आपल्या मुलांना, नातवांना द्यायचे असतील आणि आपलं हा महान असा हिंदू धर्म टिकवायचा असेल तर नक्कीच असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम घेणं हे गरजेचं आहे। तर मी परत एकदा मंडळाचे अध्यक्ष असतील आणि आपले सगळेच सहकारी असतील त्यांचे सर्वांना मी हे मोठं भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं या यागासाठी उपस्थित राहण्यासाठी त्याच्याबद्दलही खूप खूप धन्यवाद करते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आमच्या कोल्ही परिवाराला। आदिदेव जगन्नाथ प्रणमामि मुहुर्मुहुः। श्री अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक परब्रह्म परमात्मा भगवान नारायणाच्या दिव्य मंत्रांनी तुम्ही या ठिकाणी स्वहकाराधिक महान धर्म कार्याचं आयोजन केलं। माघ महिना आहे जो खूप मोठा पवित्रतम मानला जातो, ज्या महिन्यात पृथ्वीवरच्या 3.5 कोटी तीर्थाचं सार सर्वस्व म्हणजे गोदावरी नदी भगवान शिवजेठेतली पृथ्वीवर आली, तोच माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा दिवस होता। याच महिन्यामध्ये अनेक पर्वकाल आले। भगवान सूर्यनारायण परब्रह्माच्या आज्ञेनं जगाच्या कल्याणासाठी पहिल्यांदा रथावर आरूढ झाले। तोही पवित्र दिवस याच महिन्यातला होता, त्याला रथसप्तमी म्हणतात। याच महिन्यात जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म, ज्योतिराज महाराजांचा जन्म आहे। याच महिन्यामध्ये अनेक पर्वकाल आहे। एवढंच नाही तर इच्छा मरणाचा वर प्राप्त केले भीष्माचार्यांनी आपला देह सोडण्यासाठी याच महिन्यामध्ये, म्हणजे आजचाच कदाचित दिवस असेल तो भीष्म द्वादशी म्हणून, आणि अशा या पर्वकालावर पुण्यभूमीमध्ये तेही सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या तपोभूमीमध्ये वेदो नारायण ब्रह्मवृत्तांच्या मुखातून दिव्य मंत्रांचा उद्घोष करून आपण सर्वजण तो स्वाहाकार आणि
सर्व कार्य करीत आहात हे पाहून मला खूप आनंद वाटला. कारण सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या माध्यमातून आज्ञेनं आणि सेवेनं आम्हाला अनेक वेळा अशी संधी मिळाली होती की ज्यांना ज्यांना मिळाली त्यांच्याबद्दल आपुलकी असणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांकडे पाहून तो आनंद मी घेतो आहे. विष्णू यागचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, याचा खूप छान आपल्याला लाभलेला आहे. आज एवढी उपस्थिती पाहता खरंच की असे प्रोग्राम आपल्या गावामध्ये वरचे नेहमी व्हायला पाहिजे. या साई सवनचा कार्यक्रम जो घेतला तो अक्षरशः मला पण माहीत नव्हतं एवढा मोठा असतो गेम. फक्त सहज त्या दिवशी आमचं बोलण्यात आलं की हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पण मी कालपासून तो उपस्थित आहे. इतका सुंदर कार्यक्रम मांडणी केला आहे. आपल्याला गुरुंनी सुद्धा खूप सुंदररित्या हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. असेच वर्षभर कार्यक्रम त्यांच्या हस्ते मिळावे एवढंच मी शुभेच्छा देते. माझ्या दर्शनाचं संपूर्ण 2016 जेव्हा छोटंसं रोपटं लावलं, अवघ्या 5-7 जणांनी मिळून हा साई स्तवन मंजिरी उपक्रम सुरू करायचा असं ठरलं. आणि बघता 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 या रोपट्याचा यज्ञ इतका काही महान होत गेला की तब्बल 200 एकादशी या रोपट्याने पूर्ण केल्याने एका महाकाय वटवृक्षाकडे याचं रूपांतर होतं. जेव्हा एखादी सांघिक भावना बळावते हे श्रेय सर्व त्या टीममधल्या खेळाडूंचं असतं. तसं या साई स्तवन मंजिरीमध्ये जे काही भक्तगण, जे काही महिला आहेत, त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपण 200चा टप्पा पार पाडू शकलो. त्या सर्वांचं मी शतशः ऋणी आहे, शतशः आभारी आहे. नुसता कप्तान चांगला असून उपयोग होत नाही, तर त्याबरोबर खेळणारे प्लेयर्स देखील चांगले असावे लागतात. त्यावेळेला या गोष्टी घडतात. ज्या वेळेला 200 एकादशी पूर्ण झाल्या, 20शतकोटीची जेव्हा आनंद सर्वांना झाला, तर 75 एकादशीनंतर 100 एकादशीनंतर आम्ही छोटे छोटे उपक्रम घेत गेलो. आता हा 200वा एकादशीनंतर करायचं तर काय, विष्णू याग करायचा असं सर्व या मंडळातील सदस्यांच्या मध्ये ठरलं गेलं. विष्णू याग करायचा, छोटंसं होम वगैरे काहीतरी पूजा वगैरे असेल, पण हे इतकं मोठं प्रचंड शिवधनुष्य आहे याची त्यावेळेला आम्हाला कल्पना नव्हती. हे शिवधनुष्य पेलायचं कसं, ही मोठी चिंता मनामध्ये त्यावेळेला डोकावून गेली. परंतु नको डगं बघू साई देतील हात, या उक्तीचा प्रत्यय आम्हाला पावलोपावली येत गेला. पावलोपावली समाजातून अनेक दातृत्व आमच्या पुढे आले. प्रत्येकाने आपल्या ऐच्छिक रूपात आम्हाला जी काय मदत केली त्या सर्वांचं मी या साई स्तवन मंदिरातर्फे आभार व्यक्त करतो, त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. आज या साई स्तवन मंदिराचा हा उपक्रम इथं साजरा होत असताना अनेक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये उचंबळून आल्या होत्या. याचं आम्ही परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, त्यानंतर भाऊ पाटील आणि रमेश गिरीजी महाराज या तिघांना या उपक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं याचा आग्रह धरला. त्या पद्धतीने काल राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आले. सदर कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद भंडाऱ्यानं करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री साई स्तवन मंजिरी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.